रेडी कशा आहात? 9 दिवसाची नवीन सुरुवात. तर आज पण आमच्याकडे कालच्या सारखाच पसारा आहे. काल जे काम चालू होतं ते थोडंसं अर्धं राहिलं, तर आता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण माहिती नाही आज होणार की नाही, ते पण पॉसिबल तर नाही वाटत आहे. आणखी 2 दिवस या कामाला जाणारच. तर मी तुम्हाला दाखवणार होते. कालचं मी सांगितलं होतं की POPच्या आतमध्ये सिरीज लावली होती आणि TV सेट केला होता. आणि आज 1 मिनिट इथे सिरीज लावली आहे. खूप छान दिसत आहे देवघर सिरीज लावल्यामुळे. आणि तसंच इथे पण काम चालू आहे. हे बघा, हा फ्रीज जो आहे ना तो तिकडे सेट करायचा आहे. तर असंच पसारा आहे. घरातले पूर्ण काम तर झालेच आहे, पण सेट करत आहे, त्याच्यामुळे तो पसारा चालूच असते. आणि आमची मुक्ता इकडे बाहेर काय करताय माहिती नाही. मुक्ता कुठे जाऊन आहे? बापरे. हे बघा, ही हिच्या बाबासोबत काय साप चढू नये. कुठे साप? हा साप आहे का? इथे ना विड्याचा खूप मोठा वेल होता, मी तो काढून टाकला मुळापासून. असे डाग पडत होते म्हणून. तर त्याचं ते वाढलेलं आता काढत आहे. तर ती म्हणते की साप येतो. आणि इकडे पण काम चालू आहे, सेट टाकणं चालू आहे. हे बघा कशी लटकली. ए मुक्ता, कुठे चढली तू? बाबाजवळ. इकडेचा पण पोर्शमध्ये तर खूप पसारा आहे. ते डाग 2-3 दिवस लागेलच पोटसाठी पण. कुठे कुठे कांदा? अरे बापरे, हिला माहिती आहे तो कांदा आहे म्हणून. बघा, तो कांद्याचा पाला आहे का? हो का ग? कांदा आहे तो. ए नको नको, काढू नको, ते राहू दे ना, काढायचं नाही. कसं खाते? खाऊन दाखव. खा ना पूर्ण. त्याने कांद्याची जी पात आहे ती तोडली आणि खात आहे. खा पूर्ण, खाऊन दाखव मला. आज चंपू दिसतंय मुक्ता. मस्त तेल लावून दिलं होतं तिला सकाळी मी. आणि आभाळ असल्यामुळे वॉश पण नाही केले होते तिचे हेअर, म्हणून मग आज चंपू चंपू दिसून राहिली. ए चंपू, कशी दिसते तू? छान, छानच दिसते ग माझे पिल्लू. खा. नमनम करावं लागते का खायसाठी? खात नाहीये. कशाची? बटन द्यायची. येथून आहे ना, पहिला येथून बोरिंगला बटन द्यायची. इथे काही सामान नव्हतं ना? काहीच नाही. बरं झालं मी आधीच फुलं करून ठेवली. ना थंडी आणू का? तर असं आहे मंडळी, काम चालू आहे. घरात पसारा होऊन आहे. आता 2-3 दिवस असं चालणारच. आणि आता मला बाहेर जायचं आहे. 1-1.5 तासासाठी जाईल. थोडंसं लेडीजचा प्रोग्राम आहे आणि नील पण स्कूलमधनं आला. तर आधी त्याचं काय आहे ते करून घेईल, जेवणाचं वगैरे, आणि त्याला ट्युशनला पाठवणार. हो ना, प्यायच्या पाण्यात इकडे करू. कोणतं साहेबांनी मी नीलला ट्युशनला नेऊन सोडत आहे. तिकडनंच तिकडे प्रोग्राममध्ये जाणार आहे. ट्युशन ही आहे ना, तिथून जाते, ट्युशनला जाते. हो, जा लवकर. बाय. आता मी प्रोग्राममध्ये जाईल. नीलला ट्युशनला नेऊन सोडलं आहे.
तर मी स्मार्ट बाजारमध्ये आली आहे. आणि इथे वन डे सेल्फ मेकअपचा सेमिनार आहे. त्याच्यासाठी सर्व लेडीज जमल्या आहे. ज्यांना ज्यांना इन्व्हाइट केलं ते आले आहे. थोडं 10-15 मिनटं बाकी आहे. चालू आहे सेटिंग. असा गेम चालू आहे इथे. बॉल घेत आहे आणि या बकेटमध्ये टाकत आहे. तर इथे सांगितलं होतं की स्वतःचा मेकअप कसा करायचा आणि तिने एक मॉडेल आणली होती. त्या मॉडेलवरती ट्राय करून दाखवलं आहे आम्हाला सर्वांना. तर छान वाटलं. पण आपण एवढा स्वतःचा मेकअप एवढा काही करत नाही. ते थोडा ब्राईट पण वाटत होता. म्हणजे जे ब्रायडल मेकअप करतात ना त्या टाईप. पण सिम्पल आणि सुंदर झाला होता तो मेकअप. खूप सुंदर दिसत होती ती मेकअप केल्याच्या नंतर. आणि खूप कॉस्टली असे प्रोडक्ट पण वापरले होते तिने. तर ते पण प्रोडक्टबद्दल सांगत होते की आपण आपल्या चेहऱ्याला कोणते प्रोडक्ट यूज करायचे आणि कोणते प्रोडक्ट आपल्या चेहऱ्याच्या सुटेबल आपण घ्यायचे. तर ती त्याचं उदाहरण देऊन मेकअप पण करून घेत होती आणि सांगत पण होती. तर त्याचं थोडंसं नॉलेज मिळालं. मी पार्लरमध्ये तर सहसा जास्त काही जात नाही. पण आणि मला मेकअपबद्दल काही नॉलेज पण नव्हता. पण थोडंफार नॉलेज तिने दिल्यामुळे मला ते समजलं. कारण की मी तर सिम्पलच मॉइश्चरायझर आणि पावडर लावत असते. बाकी मी काही यूज करत नाही चेहऱ्यावरती. पण तिने सांगितलं हे यूज करा ते यूज करा. त्याच्याने तुमचा चेहरा पण छान दिसेल आणि लाँग टाईम मेकअप पण टिकणार. तर ते तसं सांगत होती आणि बरं वाटलं. तर तिला ना सर्व जे जे प्रोडक्ट वापरत आहे ते आम्हाला सांगितलं पण आणि तिच्या चेहऱ्यावर पण अप्लाय करत होते. छान वाटत होतं. आणि तसं पण तिच्या चेहऱ्यावर ना शायनिंग येत होती एक प्रकारची. जसं ती मेकअप करत होती तसंच शायनिंग येत होती आणि एकदम नॅचरल मेकअप केला होता. तर तो मेकअप ती ब्राईट पण म्हणजे ब्रायडलसाठी पण यूज करू शकतो आणि आपण पण यूज करू शकतो ते सांगत होती. आणि कोणाला काही क्वेश्चन वगैरे विचारायचे असते तर ते पण क्वेश्चन पण कोणी विचारत होते की हे नाही लावलं तर काय होणार. मग त्याच्यावरती आन्सर द्यायची आणि तेच दुसरे जेव्हा क्वेश्चन विचारायचे त्याच्याने पण आम्हाला काही नॉलेज मिळालं होतं. तर बरं वाटलं हा प्रोग्राम अटेंड करून. आणि मेन म्हटलं तर थोडंसं आमचा गेम वगैरे झाला होता. तर छान वाटलं. म्हणजे एका दिवसासाठी म्हणता नाही येत पण 1-1.5 तासासाठी थोडंसं टेन्शन फ्री होऊन एन्जॉयमेंट झालं.
मंडळी, मी आत्ता घरी आले आहे आणि आता स्वयंपाक करेल. आणि थोडंसं आमच्याकडे काम झालं होतं, मगाशी मी व्हिडिओ दाखवलंच होतं तुम्हाला. तर ते झाडझूड आणि पोछा मारून घेईल थोडा हलका वरून वरून, मग उद्या डीप क्लीन करणार. आणि नील आलाय ट्युशनवरनं. तर असा गेला आहे आजचा दिवस. आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.